Hello friends, today we are going to study of economics of 12th standard. आणि हा जो इकॉनॉमिक्सचा स्टडी आपण या ठिकाणी करू, चांगल्या प्रकारे स्टडी करण्याचा प्रयत्न करू. आणि तसं नॉर्मली काय असते ना की जेवढे आपले 12th स्टँडर्डचे थेरीचे सब्जेक्ट आहे SP OC, त्याच्यापैकी इकॉनॉमिक्स थोडासा व्हास्ट आहे. इकॉनॉमिक्सचा स्टडी करताना बरेचसे कन्सेप्ट त्या वाचून आपल्या लक्षात येत नाही. आपण किती वेळा ते रीड केलं तरी ते बरोबर आपण ते ग्रास्प नाही करू शकत, बरोबर आपण ते समजू नाही शकत, बरोबर. म्हणून सोपी लँग्वेजमध्ये या ठिकाणी आपण अंडरस्टँडिंग समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे एकदम सिम्पल सब्जेक्ट आहे. जवळपास 10 चॅप्टर याच्यामध्ये 10 चॅप्टरचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि एकदम इझी आणि सोपी सगळे स्टडी या ठिकाणी आहे. तर तो स्टडी आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. सो इकॉनॉमिक्स 11th स्टँडर्डमध्ये याचं जे बेसिक आहे पूर्ण आपण त्याचा स्टडी केला असेल. वेगळ्या ज्या डेफिनेशन्स आहेत इकॉनॉमिक्सच्या, त्या डेफिनेशन्स आपण मागच्या 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केला असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. कारण वेगळ्या डेफिनेशन्स आहेत इकॉनॉमिक्सच्या. इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त स्टडी ऑफ मनी असं नाही, बरं. फक्त आपण याच्यामध्ये मनीचा स्टडी करतो, बरं. फक्त फायनान्स या ठिकाणी स्टडी करू असं अजिबात नाही. इकॉनॉमिक्स खूप मोठा व्हास्ट विषय आहे आणि प्रत्येकाशी रिलेट करणारा सब्जेक्ट आहे. प्रत्येकाचा संबंध इकॉनॉमिक्सशी येत असते. तुमचा माझा प्रत्येकाचा संबंध इकॉनॉमिक्सशी आहे. सो इकॉनॉमिक्सच्या डिफरंट टाईपच्या काय डेफिनेशन्स असतात, त्या संपूर्ण डेफिनेशनचा स्टडी तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये केला असेल, बरोबर. तर आता आपल्याला काय 12th स्टँडर्डमध्ये जे पहिलं चॅप्टर आहे मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, फर्स्ट चॅप्टर आपला आहे, बरोबर. तर या चॅप्टरचा स्टडी आपण या ठिकाणी आता करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर फक्त मायक्रो इकॉनॉमिक्स. नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स पाहू, पण सध्या मायक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. आता हे जे इकॉनॉमिक्स याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, अर्थशास्त्र. अर्थ म्हणजे काय तर पैसा, मनी. त्या अर्थाचं शास्त्र, पैशांचं शास्त्र म्हणजे काय म्हणतो आपण, अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स त्याला असं म्हणतो आपण. इकॉनॉमिक्समध्ये काय होत असते की नॉर्मली जो मनी आहे आपल्या संपूर्ण सिस्टीममध्ये, त्या संपूर्ण सिस्टीममध्ये तो कशा प्रकारे फिरत राहते, त्या मनीशी रिलेटेड जेवढ्या कन्सेप्ट आहेत त्या संपूर्ण कन्सेप्टचा स्टडी आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये करायचा आहे. ज्या गोष्टींचा संबंध कोणाशी पैशाची आहे त्या संपूर्ण गोष्टींचा स्टडी आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये करायचा असते. सो इकॉनॉमिक्स डेफिनेशन्स काय, इकॉनॉमिक्सचे डिफरंट टाईपच्या डेफिनेशन्स आहेत. 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केला आपण. आणि इकॉनॉमिक्स ज्यावेळेस आपण याचा स्टडी करतो किंवा आधी देखील काही लोक स्टडी करत होते, तर स्टडी करत असताना ते नेमकं इकॉनॉमिक्स समजण्यासाठी फार किचकट होतं, फार कठीण होतं. म्हणून मग हे सिम्पल करण्यासाठी काय केलं गेलं की इकॉनॉमिक्स 2 भागामध्ये विभागलं गेलं. त्याचे 2 भाग या ठिकाणी पडले, 2 ब्रांचेस या ठिकाणी तयार केल्या गेल्या. फर्स्ट ब्रांच इज मायक्रो इकॉनॉमिक्स अँड सेकंड ब्रांच इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. सो व्हॉट इज मायक्रो अँड व्हॉट इज मॅक्रो, काय डिफरन्स आहे, कशाला म्हणतो आपल्याला या चॅप्टरमध्ये, या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सो सुरुवातीला आपण स्टार्ट काय करू, इथं इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स हे पहिलं चॅप्टर इथं आपण स्टार्ट करू. सो याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, सध्या एकच पाहू आपण काय, मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स एकच स्टडी करू आपण सध्या काय, मायक्रो इकॉनॉमिक्स, बरोबर आहे. काय आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, कशाला म्हणतो आपण नॉर्मली मायक्रो म्हणजे काय, एकदम काय म्हणू आपण त्याला इंडिव्हिज्युअल पार्ट म्हणजे मायक्रो. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, संपूर्ण आपलं जे इकॉनॉमिक्स आहे त्या इकॉनॉमिक्सचा अत्यंत मायक्रो सिस्टीमनं स्टडी करणे, दॅट इज कॉल्ड मायक्रो इकॉनॉमिक्स. आता मायक्रो सिस्टीम म्हणजे काय, कशाला म्हणू आपण की सूक्ष्म पद्धतीनं, अत्यंत बारकाईनं, छोट्या लहान घटकांचा अभ्यास ज्या ठिकाणी होत असते, ज्या शास्त्रामध्ये होते, दॅट इज कॉल्ड मायक्रो इकॉनॉमिक्स. काय करते मायक्रो इकॉनॉमिक्स, अत्यंत बारक्या गोष्टींचा अभ्यास करते, इंडिव्हिज्युअल स्टडी करत असते हा मायक्रो इकॉनॉमिक्स. सपोज एखादं कॉलेज आहे, एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला त्या कॉलेजचा स्टडी करायचा आहे आणि तो स्टडी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सच्या द्वारा करायचा आहे. कशाच्या थ्रू करायचा आहे, मायक्रो इकॉनॉमिक्सच्या थ्रू. सो तो स्टडी करण्याकरता आपण कसा स्टडी करू की पूर्ण कॉलेजचा एक आपण एकत्रितपणे स्टडी नाही करू, तर त्या संपूर्ण कॉलेजचं पहिले काय करू, डिवायडेशन करू.
त्या कॉलेजमधल्या वेगळ्या वेगळ्या फॅकल्टी वेगळ्या काढू आपण. कॉमर्स फॅकल्टी एका साईडनं, आर्ट्स फॅकल्टी एका साईडनं, सायन्स फॅकल्टी एका साईडनं. त्यानंतर मग त्यातले आपण क्लास कोड वेगळे वेगळे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल. मग फर्स्ट इयरचा क्लास घेऊ, त्या फर्स्ट इयरमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत त्याचे पार्ट पाडू आणि एका स्टुडंटचा अभ्यास आपण या ठिकाणी करू, एका स्टुडंटचा स्टडी आपण करू. बरोबर आहे. सो असा इंडिव्हिज्युअली स्टडी करणे म्हणजेच कोणती इकॉनॉमिक्स? मायक्रो इकॉनॉमिक्स. दॅट इज कॉल्ड मायक्रो इकॉनॉमिक्स. सो काय करते मायक्रो इकॉनॉमिक्स? नॉर्मली इंडिव्हिज्युअल स्टडी करण्याचं काम मायक्रो इकॉनॉमिक्स करत असते. मायक्रो इकॉनॉमिक्सच्या वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स आहेत, परंतु त्याच्या आधी हा मायक्रो शब्द कुठून आला आपल्याला पाहायचा. आपल्या बुक्समध्ये दिलेला आहे की दोन्ही शब्द कोणते कोणते शब्द? एक आहे मायक्रो आणि दुसरा आहे मॅक्रो. हे दोन्ही शब्द आहेत, मायक्रो अँड मॅक्रो. या दोन्ही शब्दांचा सर्वप्रथम वापर एकदम सुरुवातीला यूज या वर्डचा कोण केला? तर एक रॅग्नर फ्रिश नावाचे अर्थतज्ञ होते, इकॉनॉमिस्ट होते, फार मोठे इकॉनॉमिस्ट. ते ओस्लो विद्यापीठ, ओस्लो युनिव्हर्सिटी आहे, त्या ओस्लो युनिव्हर्सिटीमध्ये ते काय करत होते? इकॉनॉमिक्स स्टडी करण्याचं काम किंवा इकॉनॉमिक्स टीचिंग करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत होते. कोण? प्रोफेसर रॅग्नर फ्रिश. सो त्यांनी काय केलं? सुरुवातीला मायक्रो आणि मॅक्रो या दोन वर्ड्स, या दोन शब्दांचा सर्वप्रथम वापर केला. आणि हा जो मायक्रो आपण या ठिकाणी सध्या पाहत आहोत, मायक्रो या शब्दाची किंवा हा जो वर्ड्स तयार झाला, कुठून झाला तयार? मायक्रॉस या शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे, मायक्रो. आता मायक्रॉस हा एक ग्रीक भाषा आहे, ग्रीक लँग्वेज आहे. त्या ग्रीक लँग्वेजमधील मायक्रॉस या शब्दापासून या मायक्रो या शब्दाची काय झाली? उत्पत्ती झालेली आहे. आता मायक्रॉसचा अर्थ काय, कशाला म्हणतो आपण? मायक्रॉस की अत्यंत लहान, अत्यंत सूक्ष्म, अत्यंत बारीक. दॅट इज कॉल्ड मायक्रॉस. त्याला काय म्हणतो आपण? मायक्रॉस म्हणजे अत्यंत बारीक, अत्यंत सूक्ष्म, त्याला म्हणतो मायक्रॉस. आणि या मायक्रॉस पासून या मायक्रोची काय झालेली आहे? उत्पत्ती झालेली आहे. त्यानंतर आपल्या बुक्समध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत. दोन डेफिनेशन्स आहेत. पहिली डेफिनेशन्स आहे आपल्यासमोर, एक आहे लर्नरची आणि दुसरी आहे मॉरिस डॉबची. आपल्याला डेफिनेशन्स कोणती चांगल्या प्रकारे तयार करायची आहे? मॉरिस डॉब. एकाच सेंटेन्समध्ये डेफिनेशन्स आहेत, एकाच वाक्यामध्ये वाक्य आहे आणि तीच व्याख्या आपल्याला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून तयार करून एक्झामसाठी तयार करायची. नॉर्मली आपण ज्यावेळेस याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, याचे आन्सर पेपरमध्ये राईट करू, त्यावेळेस काय असते की कोणती तरी एक डेफिनेशन्स असणं अत्यंत आवश्यक असते. सो लर्नरची डेफिनेशन्स थोडी व्हास्ट आहे, मोठी आहे. त्याच्यापेक्षा जे मॉरिस डॉबची डेफिनेशन्स आहे लहान आहे. सो ते डेफिनेशनसाठी ठिकाणी पाहू आपण. मॉरिस डॉब काय म्हणते की मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट ऑफ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. काय म्हणणं मॉरिस डॉबचं की मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट ऑफ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. काय करते मायक्रो इकॉनॉमिक्स की मायक्रोस्कोपिक या ठिकाणी स्टडी करते ते. आता मायक्रोस्कोपिक म्हणजे कशाला म्हणतो आपण? मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? सूक्ष्मदर्शी. पूर्ण इकॉनॉमिक्सचं कसं अध्ययन, कसा स्टडी करते? मायक्रोस्कोपिक म्हणजे अत्यंत बारकाईने अभ्यास करते, सूक्ष्म अर्थशास्त्र. बरोबर. एका घटकांचा अभ्यास करते, सिंगल पार्ट, जेवढे सिंगल पार्ट आहे त्या सिंगल पार्टचा अभ्यास करते. सपोज हा पेन आहे, या पेनचा स्टडी करायचा आहे आणि तो स्टडी आपल्याला कशा करायचा आहे? मायक्रो इकॉनॉमिक्सच्या थ्रू करायचा आहे. सो हा स्टडी करण्याकरता मग मायक्रो इकॉनॉमिक्स कसा स्टडी करणार आहे? याचं जे काय टोपन आहे ते वेगळं काढेल, याची जे वरची बॉडी आहे ते वेगळी, याच्यामध्ये असणारी जे इंक आहे ते वेगळी, याच्यामध्ये असणारी जे कांडी आहे ते वेगळी, संपूर्ण काय करणार आहे ते वेगळं डिवायडेशन करेल आणि बरोबर सेपरेटली प्रत्येक पार्टचा ते स्टडी करणार आहे. याला म्हणतो आपण मायक्रोस्कोपिक स्टडी. अत्यंत बारकाईने, अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करा. फॉर एक्झाम्पल आपली ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडीतल्या एका पार्टचा अभ्यास करणे, आपल्या बॉडीच्या एका पार्टचा स्टडी करणे, त्याला म्हणतो आपण मायक्रोस्कोपिक स्टडी. सो मायक्रो इकॉनॉमिक्स काय करते तर संपूर्ण इकॉनॉमिक्सचा मायक्रोस्कोपिक स्टडी करते, म्हणजेच अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं इंडिव्हिज्युअली अत्यंत बारकाईने अभ्यास करत असते. दॅट इज कॉल, आपण त्याला काय म्हणतो? सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. सो आता या डेफिनेशन्सवरून आपण याचे काही वेगळे फीचर्स सांगू शकतो, कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर्स म्हणतो आपण त्याला. फीचर्स या ठिकाणी सांगू शकतो. तर फीचर्स आपल्याला या ठिकाणी आता पाहायचे आहेत. सो पहिलं फीचर्स या ठिकाणी स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. पहिलं फीचर्स स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट.
काय करते सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. कशाचा स्टडी करते? की संपूर्ण टोटल युनिटचा अभ्यास नाही करते. सपोज एका ठिकाणी 100 युनिट आहेत तर त्या 100 युनिटचा स्टडी नाही करणार. कोणाचा करणार? त्याच्यापैकी इंडिव्हिज्युअल एका गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी करणार. सपोज आपल्या संपूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वेगळे काय स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत. सो आपल्याला जर या संपूर्ण स्कूलचा, कॉलेजेसचा किंवा जेवढ्या कंपनीज आहेत त्या संपूर्ण कंपनीचा स्टडी करायचा आहे, मायक्रो पद्धतीनं करायचं आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स काय करणार आहे? इंडिव्हिज्युअली त्या संपूर्ण कंपनी, अनेक कंपन्या नाही, टोटल कंपनीज नाही, त्या टोटल कंपनीजपैकी एखादी इंडिव्हिज्युअल कंपनी, एक कंपनी कोणती तरी, संपूर्ण स्कूल नाही तर त्यातलं कोणतं तरी एखादं इंडिव्हिज्युअल स्कूल, संपूर्ण कॉलेजेस नाही तर त्याच्यापैकी कोणतं तरी फक्त एक कॉलेज, त्याला म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल स्टडी. सो हे मायक्रो इकॉनॉमिक्स काय करते? तर फक्त इंडिव्हिज्युअल युनिटचा स्टडी करत असते. बरोबर, टोटल युनिट्स नाही तर फक्त इंडिव्हिज्युअल स्टडी. आणि ते कसे असतात? एक विशिष्ट स्वरूपाचे युनिट्स असतात, त्या युनिटचा स्टडी या ठिकाणी करत असते. सपोज एखाद्या क्लासमध्ये 50 स्टुडंट आहेत, 50 विद्यार्थी आहेत, तर मायक्रो इकॉनॉमिक्स काय करणार आहे? 50 विद्यार्थ्यांचा स्टडी नाही करेल, 50 पैकी कोणीतरी फक्त एका स्टुडंटचा अभ्यास करणार आहे. दॅट इज कॉल्ड स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. पहिलं त्याचं फीचर्स. सेकंड फीचर्स पण कोणतं आहे त्याचं? प्राइस थेरी. प्राइस थेरी काय आहे? प्राइस थेरी. आता प्राइस थेरी कशाला म्हणू आपण? प्राइस थेरी मायक्रो इकॉनॉमिक्स काय? एक प्रकारे प्राइसची थेरी आहे की कोणतीही वस्तू घ्या, कोणतीही एखादी सेवा घ्या, एनी सर्व्हिस ऑर एनी गुड्स, त्यांच्या कशा प्रकारे काय ठरतात? किमती. कशा प्रकारे त्याचं प्राइस मेकिंग केली जाते, कशा प्रकारे प्राइस मेकिंग होत असते, त्याचा स्टडी कोण करते? मायक्रो इकॉनॉमिक्स. हा पेन, आता या पेनाची किंमत 25 रुपीज, 25 रुपयाचा हा पेन. कशा प्रकारे 25 रुपये ठरले? 24 रुपयाची किंमत का नाही किंवा 30 रुपयाची किंमत का नाही? याचा आन्सर्स आपल्याला कोण देणार आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स काय करते? प्राइस मेकिंग. किंवा सपोज एखादी आपण वस्तू क्रिएट केली, एखादी वस्तू आपण बनवली आणि त्याची आपल्याला आता किंमत ठरवायची आहे, तर ते किंमत ठरवण्याकरता कोण हेल्प करणार आहे आपल्याला? इथं मायक्रो इकॉनॉमिक्स. बरं, एक थेरी आहे. कशाची थेरी आहे? संपूर्ण प्राइस मेकिंगची, की कोणतीही वस्तूची किंमत कशी ठरते, ते कोणत्या पद्धतीनं ठरते, कशा प्रकारे ती किंमत ठरवल्या जाते, याचा स्टडी कोण करते? तर मायक्रो इकॉनॉमिक्स. सो आपण काय म्हणतो? आपण याला प्राइस थेरी, यालाच म्हणतो आपण प्राइस थेरी. सो प्राइस थेरीचा स्टडी करणारं शास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स. नेक्स्ट आहे पार्टियल इक्विलिब्रियम. पार्टियल इक्विलिब्रियम काय? पार्टियल इक्विलिब्रियम. बरोबर आहे. यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये? आंशिक समतोल. आंशिक समतोल. पार्टियल इक्विलिब्रियम कशाला म्हणू आपण? की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. आपण याच्या आधीच वैशिष्ट्य पाहिलं काय? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल स्टडी, यालाच रिलेट करणार आहे तिसऱ्या पार्टियल इक्विलिब्रियम. बरोबर आहे. की समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे, एक एक्झाम्पल घेऊ आपण की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या, आपल्या जेवढं महाराष्ट्र आहे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या कॉलेजचा स्टडी करायचा आहे आपल्याला, तर आपण एका कॉलेजचा स्टडी, सगळ्या कॉलेजांचा स्टडी या ठिकाणी नाही करू, त्याच्यापैकी कोणतं तरी एक कॉलेज चॉईस करू आपण. आणि एक कॉलेज चॉईस केल्यानंतर त्याच्यावर भरपूर सारा स्टडी करू आणि त्याच्यावरून जे कन्क्लुजन निघते ते संपूर्ण कन्क्लुजन बाकीच्या कॉलेजला आपण काय करू? अप्लाय करू. बरोबर आहे. सो अशा प्रकारचा जो स्टडी असते त्या स्टडीला काय म्हणतो आपण? पार्टियल इक्विलिब्रियम, आंशिक समतोल. एखाद्या छोट्याच्या अंशाचा अभ्यास करते, टोटल सगळ्या गोष्टीचा सबंध. आणखी दुसरं एक्झाम्पल, एखादा समुद्र आहे किंवा आपण काय घेऊ? आपली ह्युमन बॉडी घेऊ. ह्युमन बॉडीमधल्या ब्लडचा आपल्याला स्टडी करायचं आहे की माणसाचं रक्त कसं आहे, कशा प्रकारे याच्यामध्ये कंटेंट आहेत, काय सगळ्या गोष्टी स्टडी करायचं आहे. तर आपण ह्युमन बॉडीमधलं संपूर्ण ब्लड काढू का स्टडी करण्याकरता? नाही काढू. आपण काय करू की त्याच्यातला एक छोटासा थेंब घेऊ आपण ब्लडचा, छोटं काहीतरी ब्लड काढू आपण, त्या ब्लडवर आपण स्टडी करू आणि तो स्टडी केल्यानंतर मग त्याच्यावर जे कन्क्लुजन निघतील ते काय करू? सगळ्या बॉडीला अप्लाय करू आपण. सो अशा प्रकारच्या स्टडीला आपण काय म्हणतो? पार्टियल इक्विलिब्रियम, आंशिक समतोल. छोट्याशा अंशाचा अभ्यास करते आणि त्या अंशावरून जेवढे निष्कर्ष निघतात हे संपूर्ण त्या सिस्टीमला काय करते? ते अप्लाय करत असते. दॅट इज कॉल्ड पार्टियल इक्विलिब्रियम. चौथा आपलं पण त्या ठिकाणी फीचर आहे बेस्ड ऑन
सर्टन ॲज्युम्पशन. Based on certain assumption. बरोबर, काय आहे बेस्ड ऑन सर्टन ॲज्युम्शन. बरोबर, अनेक साऱ्या गोष्टी आपण काय करतो, ॲज्युम करतो. त्या ॲज्युम्शन म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, एक प्रकारे काय गृहीत धरतो आपण. बरोबर, तर हे जे आपलं मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, हे मायक्रो इकॉनॉमिक्स काय बेस आहे, कशाचं बेस आहे की ज्या गोष्टी आपण अनेक प्रकारे इन फ्युचर भविष्यामध्ये ॲज्युम करतो किंवा असं झालं तर असं होणार, काही ना की ॲज्युम करतो आपण. तर त्या ॲज्युमचा बेस म्हणजे काय आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स. काय आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याचा बेस आहे. सपोज आता आणखी एक्झाम्पल आपण इथं घेऊ शकतो. एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये आपल्याला संपूर्ण त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या स्टुडंटचा स्टडी करायचा आहे. आणि आपण तो स्टडी करण्याकरता काय केलं की त्यातल्या कोणातरी एका स्टुडंटचा काय केला, स्टडी केला, टिपमध्ये स्टडी केला आपण एका स्टुडंटचा इंडिव्हिज्युअल फक्त. आणि त्याच्यावर वेगळे वेगळे कन्क्लुजन निघाले. एक कन्क्लुजन असं निघालं की संपूर्ण स्टुडंट या कॉलेजमधला हा विद्यार्थी जर हुशार आहे, बरोबर आहे, ज्याचा स्टडी आपण केला तो स्टुडंट एकदम खूप हुशार आहे, तो स्टुडंट काय खूप हुशार आहे, हा आपलं काय निघालं, त्याच्यावर एक कन्क्लुजन निघालं. आता आपण या स्टुडंटवरून काय करू शकतो, संपूर्ण त्या कॉलेजचं गेसिंग आपण या ठिकाणी काढू शकतो. बरोबर आहे, किंवा हा जर विद्यार्थी हुशार आहे तर याचा अर्थ काय बाकीचे स्टुडंट देखील काय हुशार आहे. जे आपण बाकीचे विद्यार्थी हुशार आहेत हे जे त्या ठिकाणी ॲज्युम केलं, हे जे सांगितलं, त्याचा बेस कोण आहे, हा एक विद्यार्थी. बरोबर आहे, या एका विद्यार्थ्यावरून आपण काय सांगितलं की बाकीचे सगळे विद्यार्थी काय ते हुशार आहेत. तर एलएस काय म्हणतो आपण, बेस्ड ऑन सर्टन ॲज्युम्शन. बरोबर, जे काय आपण गोष्टी ॲज्युम करतो, गृहीत धरतो, त्याचा बेस असते. कोण बेस असते तर मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी. मायक्रो इकॉनॉमिक्सद्वारे आपण जेवढे स्टडी करतो, ज्या गोष्टी ॲज्युम करतो आपण, तो एक बेस तयार होते. आणि तो बेस कशाचा असते तर सर्टन ॲज्युम्शनचा तो बेस असते. आपण जेवढे ॲज्युम करतो त्याचा बेस म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. पुढचं आहे स्लायसिंग मेथड. स्लायसिंग मेथड, बरोबर आहे, काय एक स्लायसिंग मेथड आहे म्हणजे विभाजन पद्धत आहे. स्लायसिंग मेथड म्हणजे काय, विभाजन, सगळ्या गोष्टी काय करणे, विभाजित करणे. परत पेनावर आपण पेन आहे, पेनाचा स्टडी जर आपल्याला मायक्रो स्टडी करायचा असेल, मायक्रो इकॉनॉमिक्स थ्रू जर आपल्याला स्टडी करायचं असेल, त्या पेनाचं काय करावं लागणार, आपल्याला स्लायसिंग म्हणजे विभागा लागेल. तो पण वेगळं करावं लागेल, याची मेन बॉडी वेगळी करावं लागेल, याच्यामध्ये वापरली जाणारी इंकचा वेगळा स्टडी करावा लागेल, याच्यामध्ये असणारे जे कांडी आहे त्या कांडीचा आपल्याला वेगळा स्टडी करावा लागणार आहे. हे सगळं सेपरेटली स्टडी करावं लागतील आपल्याला. सो असं सेपरेटली स्टडी करणे, वेगळ्या पार्टचा वेगळा स्टडी करणे, या स्टडीला आपण काय म्हणतो, स्लायसिंग मेथड. तर ही पद्धत कोणी यूज करत असतात, या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये यूज केली जात असते. दॅट इज कॉल्ड स्लायसिंग मेथड. पुढचं आहे यूज ऑफ ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. काय ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर काय करते, हे ॲनालिसिस करते कशाचं, संपूर्ण मार्केट स्ट्रक्चरचं. जे बाजार आहेत, बाजारपेठेचे प्रकार आहेत, जे आता पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहिजे, टाइप्स ऑफ मार्केट, बाजारपेठेचे वेगळे प्रकार असतात. तर त्या संपूर्ण बाजारपेठेचं काय करते, हे एक ॲनालिसिस करते, अत्यंत बारकाईने स्टडी करते, अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स. बरोबर आहे, म्हणजेच कोणत्या मार्केटमध्ये कशा प्रकारे प्राइस डिसाईड केल्या जात असते, कोणत्या मार्केटमध्ये कशा प्रकारे डिमांड सप्लाय ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. बरोबर आहे, डिमांड आणि सप्लाय देखील महत्त्वाची असते, मागणी आणि पुरवठा, कशा प्रकारे डिमांड चेंज होते, कशा प्रकारे सप्लाय चेंज होते, हा सगळा स्टडी कोण करत असते, मायक्रो इकॉनॉमिक्स. सो आपण त्या स्टडीला काय म्हणतो, ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर, संपूर्ण बाजारपेठेचा स्टडी, दॅट इज कॉल्ड ॲनालिसिस स्ट्रक्चर, मार्केट ॲनालिसिस स्ट्रक्चर. आणि शेवटचं आहे लिमिटेड स्कोप. लिमिटेड स्कोप काय आहे, हा सूक्ष्म अर्थशास्त्र कसं आहे, लिमिटेड स्कोप आहे. बरोबर आहे, लिमिट आहे. मायक्रो स्टडी जर करतो आपण पाहिलं येतं की कसा स्टडी आहे, इंडिव्हिज्युअल स्टडी आहे. बरोबर आहे, होल स्टडी नाही आहे, टोटल इकॉनॉमिकचा स्टडी आपण इथं करत नाही. कसा स्टडी करतो आपण, इंडिव्हिज्युअल.
100 लोकांचा विचार इथे करत नाही आपण, तर 100 पैकी कोणातरी एका व्यक्तीचा विचार करतो. अनेक साऱ्या लोकांचा विचार आणि करत तर फक्त एका व्यक्तीचा विचार इथं करत असतो. सो त्यामुळे काय होते की याचा जो स्कोप असते, याची जी व्याप्ती असते, यानं व्यापलेलं जेवढं क्षेत्र असते त्याचा स्कोप कसा असते तर लिमिटेड असते. बरोबर आहे. अनेक ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र नाही पोहोचू शकत कारण याचा स्कोप कसा लिमिटेड आहे. बरोबर, त्याला म्हणतो आपण लिमिटेड स्कोप. सो अशा प्रकारे 7-8 याचे मेन फीचर्स आहेत ज्याचा स्टडी आपण इथं केला. त्यानंतर आता पुढे पाहणार आहोत आपण याचे इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो नाउ वी आर गोइंग टू स्टडी ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. कशाला स्टडी करू आपण? इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स? बरोबर. अँड द मायक्रो इकॉनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय? बिकॉज द मायक्रो इकॉनॉमिक्स इज द बेस ऑफ मोर कन्सेप्ट इन इकॉनॉमिक्स. बरोबर आहे. जब ऑलमोस्ट ज्या कन्सेप्ट आहे त्या इकॉनॉमिक्समध्ये, त्या संपूर्ण कन्सेप्टचा एक बेस म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. एक आपण आताच फीचर पाहायचं. बरोबर आहे. काय एक सर्टन ॲज्युम्शनचं एक काय बेस आहे, जेवढ्या गोष्टी आपण भाकीत करतो, गृहीत करतो, त्याचा एक बेस म्हणजे हे मायक्रो इकॉनॉमिक्स. सो हे सोडून आणखी कोणते कोणते जे इम्पॉर्टन्स आहे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. फर्स्ट इम्पॉर्टन्स इज प्राइस डिटर्मिनेशन. प्राइस डिटर्मिनेशन काय आहे? पहिली इम्पॉर्टन्स प्राइस डिटर्मिनेशन. कोणतीही प्राइस आपल्याला डिसाईड करायची असेल, कोणतीही किंमत आपल्याला निर्धारित करायची असेल, ठरवायची असेल, सो फॉर दॅट मायक्रो इकॉनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. सपोज आपण एक आणखी एक्झाम्पल घेऊ. एखादा आपण काय केलं, एखादा मोबाईल फोन तयार केला आपण. आता त्या फोन तयार झाला तर आपल्याला त्याची किंमत, प्राइस त्याची डिसाईड करायची आहे. व किती किंमत ठेवायची याची? 5,000 ठेवायची आहे, 10,000 ठेवायची आहे, 15,000 ठेवायची आहे, किती किंमत ठेवायची आहे? आपल्यासमोर काय क्वेश्चन निर्माण झाला, प्रश्न निर्माण झाला. उत्तर पाहिजे. उत्तर जर पाहिजे असेल तर कोण उत्तर देणार, आन्सर देणार? आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स. कारण हे महत्त्वाचं आहे. कशा करता महत्त्व आहे? इम्पॉर्टंट आहे. प्राइस डिटर्मिनेशन काय करते? मायक्रो इकॉनॉमिक्स प्राइस डिटर्मिनेशनसाठी आपल्याला हेल्प करत असते. एनी सर्व्हिस, एनी गुड्स, कोणती वस्तू घ्या, कोणती सेवा घ्या, त्या वस्तूची किंमत कशी ठरते, कशा प्रकारे ठरवल्या जाते, याचा आन्सर्स देणारे सायन्स म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. सो पहिले इम्पॉर्टन्स काय की प्राइस डिटर्मिनेशन. प्राइस डिटर्मिनेशनसाठी काय महत्त्वाचं असते? मायक्रो इकॉनॉमिक्स महत्त्वाचं असते. सेकंड इज फ्री मार्केट इकॉनॉमी. फ्री मार्केट इकॉनॉमी काय आहे? फ्री मार्केट इकॉनॉमी. फ्री इकॉनॉमिक मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय? मुक्त स्वरूपाची बाजार अर्थव्यवस्था म्हणतो आपण त्याला. बरोबर. मुक्त स्वरूपाची जर आपल्याला मुक्त बाजार व्यवस्था निर्माण करायची असेल, आपलं जे इकॉनॉमिक्स आहे हे संपूर्ण फ्री करायचं असेल आपल्याला, तर काय महत्त्वाचं आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स अत्यंत महत्त्वाचं आहे. एक मुक्त स्वरूपाची, की सगळ्यांना समजेल, सगळ्या गोष्टी एकदम विथ इझिली सगळ्यांना समजून जातील, असं जर आपल्याला इकॉनॉमिक्स तयार करायचं असेल किंवा जर आपल्याला ह्या गोष्टी तयार करायच्या असतील तर काय महत्त्वाचं आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स अत्यंत महत्त्वाचं असते. सेकंड इम्पॉर्टंट. थर्ड आहे फॉरेन ट्रेड. तिसरं आहे फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड म्हणजे काय? विदेशी व्यापार. बरोबर आहे. की ज्यावेळेस आपण काय करतो, विदेशामधून ट्रान्झॅक्शन्स करतो, सप्लाय करतो, डिमांड करतो आपण फॉरेन लेवलवर, तर अशा ठिकाणी देखील काय महत्त्वाचं असते? मायक्रो इकॉनॉमिक्स. कारण मायक्रो इकॉनॉमिक्स कसा स्टडी करते? डीपमध्ये स्टडी करते, इंडिव्हिज्युअली स्टडी करते. इंडिव्हिज्युअली आणि डीपमध्ये स्टडी करत असल्यामुळे काय त्या ठिकाणी तर फॉरेन ट्रेड हे अत्यंत महत्त्वाचं असते. त्यानंतर नेक्स्ट आहे इकॉनॉमिक मॉडेल. इकॉनॉमिक मॉडेल काय आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स एक प्रकारे इकॉनॉमिक मॉडेल आहे. कारण काय करते की हे आपण आधीच पाहिलं की हे बेस आहे. कशाचा बेस आहे? ॲज्युम्शनचा. वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी आपण ॲज्युम करतो त्या ॲज्युमचा बेस कशाच्या बेसवर आपण ते ॲज्युम करतो? मायक्रो इकॉनॉमिक्स. सो हे काय? इकॉनॉमिक मॉडेल आहे. सपोज आपण आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो. एखाद्या वस्तूचा आपण डीपमध्ये स्टडी केला तर त्या स्टडीवरून जे कन्क्लुजन निघतील ते संपूर्ण कन्क्लुजन आपण सगळ्या गोष्टीला काय करतो? अप्लाय करत असतो. बरोबर. सो तो स्टडी काय बनून जाते? आपला एक मॉडेल बनून जाते. बरोबर. सो एक मॉडेल कशाला म्हणतो आपण? तर या एक मायक्रो इकॉनॉमिक्स लिहिता इथं मॉडेल आपण म्हणू शकतो.
म्हणून इकॉनॉमिक मॉडेलसाठी मायक्रो इकॉनॉमिक्स अत्यंत महत्त्वाचं असते. त्यानंतर आहे बिझनेस डिसिजन्स. बरोबर आहे. काय बिझनेस जेवढे व्यावसायिक निर्णय असतात, बरोबर, खूप मोठे डिसिजन्स बिझनेसमध्ये घ्यावे लागतात. प्राइस किती ठेवायची, सप्लाय किती करायचं, डिमांड किती करायची, त्यानंतर वेगळे वर्कर्स असतात त्यांना त्यांची सॅलरी कशी डिसाईड करायची, असे अनेक सारे डिसिजन्स त्या बिझनेसमध्ये घ्यावे लागतात. मग कोणती जर डिसिजन्स आपल्याला घ्यायची असली तर त्या ठिकाणी काय महत्त्वाचं असते आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्समुळे काय होते असते की आपण बिझनेसमध्ये घेतल्या जाणाऱ्या जेवढ्या डिसिजन्स आहेत ह्या आपल्या जवळपास खऱ्या ठरतात किंवा त्या चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला काय मिळते रिझल्ट मिळत असते. सो त्याच्यासाठी काय महत्त्वाचं असते मायक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्स्ट युजफुल टू गव्हर्नमेंट. युजफुल टू गव्हर्नमेंट कोणाला महत्त्वाचं आहे आणखी गव्हर्नमेंटला, बरोबर आहे. आपल्या गव्हर्नमेंटला वेगळ्या काय करावं लागतात, पॉलिसीज तयार कराव्या लागतात. अनेक साऱ्या पॉलिसीज असतात. एखादी पॉलिसीज एज्युकेशन संदर्भात असते, एखादी पॉलिसी कशाला म्हणू आपण पॉलिटिकल संदर्भात एखादी असते, एखादी फायनान्स रिलेटेड करणारी एखादी पॉलिसी असते. अनेक साऱ्या पॉलिसीज गव्हर्नमेंट तयार करत असते. सो कोणत्याही टाईपची पॉलिसी तयार करण्याकरता पहिले स्टडी कसा करावा लागणार आहे, आपल्याला इंडिव्हिज्युअली स्टडी करावं लागणार आहे, एका घटकाचा आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. सो अशा प्रकारे गव्हर्नमेंटला कोणती पॉलिसी डिसाईड करण्याकरता हे जे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे काय करत असते, हेल्प करत असते. म्हणून गव्हर्नमेंटला युजफुल म्हणतो आपण. काय आहे तर मायक्रो इकॉनॉमिक्स त्यांना युजफुल असते. त्यानंतर आहे बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमी. बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमी काय बेसिस आहे, कशाचं बेसिस आहे, वेलफेअर इकॉनॉमीचं. वेलफेअर इकॉनॉमी म्हणजे काय, मराठीमध्ये तिला काय म्हणतो आपण कल्याणकारी अर्थशास्त्र. आता कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय की कमीत कमी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणे आणि खूप मोठा बेनिफिट्स प्राप्त करणे, 10 रुपये गुंतवणे 100 रुपये बेनिफिट घेणे, असं प्रकारे असं एक तयार करण्याकरता आपण अशा कंडिशनला आपण काय म्हणू शकतो वेलफेअर इकॉनॉमी. सो अशी वेलफेअर इकॉनॉमी जर आपल्याला तयार करायची असेल तर मायक्रो इकॉनॉमिक्स अत्यंत महत्त्वाचं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स काय करते तर प्रत्येक गोष्टीचं वेलफेअर करून देते, मोर अँड मोर बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून देते, खूप मोठा प्रॉफिट आपल्याला तिथं प्राप्त करून देत असते. सो असा प्रॉफिट प्राप्त करून देण्याकरता आपल्याला काय महत्त्वाचं असते, मायक्रो इकॉनॉमिक्स अत्यंत इम्पॉर्टंट त्या ठिकाणी असते. अशा प्रकारचे नॉर्मल साथ आहेत, फार मोठे आहेत, ते खूप मोठे एक्सप्लेन करू शकतो आपण, परंतु सध्या वेळ कमी आहे, व्हिडिओ फार जास्त मोठा बनवता येत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी या कमीत कमी लँग्वेजमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेण्याचं इथं ट्राय केलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल, चांगल्या प्रकारे समजलं असेल असं तर मी म्हणणार नाही, कारण मी त्या लेवलला ते एक्सप्लेन केलेलं नाही आहे. मलाही सुद्धा त्या गोष्टी माहिती आहेत, परंतु नॉर्मली फक्त स्टडी तुम्ही ज्यावेळेस रीडिंग करसान तुमच्या बुक्समध्ये तुम्हाला समजलं पाहिजे थोडंफार. एवढं या स्टडीवरून तुम्हाला थोडंफार समजेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि पुढचा स्टडी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.